खापा येथे महाकाली मंदिर परिसरात रामानंद संप्रदायाद्वारे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। भंडारा जिल्ह्यातील महाकाली मंदिर परिसर खापा येथे रामानंद संप्रदायाद्वारे वृक्षारोपण कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान करण्यात आले। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य दिलीप सार्वे, पत्रकार अनिल कारेमोरे, सरपंच कीर्ती राजेंद्र पिकलमुंडे, उपसरपंच हंसराज ठवकर आणि ग्रामपंचायत सदस्य श्वेता हाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती। मंदिर परिसरातील नागरिक तसेच रामानंद संप्रदायातील सर्व पदाधिकारी आणि भक्तगण मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामानंद संप्रदायातील जिल्हा सचिव होमराज वनवे, तालुकाध्यक्ष ईश्वर सेबे, तालुका आध्यात्मिक प्रमुख देवराज खरवडे, तालुका युवा अध्यक्ष अमित कुंजेकार, तालुका सचिव नितांत मोहतुरे, सेवा केंद्र सचिव कविता मोहतुरे, सेवा केंद्र अध्यक्ष तामसवाडी अरविंद गिरेपुंजे, संध्या सेबे, दुर्गा सेंडे, दीक्षिता सोनटक्के, विनोद सोनटक्के, विक्की वैद्य, जीत गिरेपुंजे आणि समस्त कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले। पर्यावरणाच्या संरक्षणाचा संदेश देत हा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। खापा काली नगरी इथं महाकालीचे दर्शन घेऊन आणि आजचा कार्यक्रम जगद्गुरू नरेंद्रजी महाराज यांच्या आदेशानुसार समस्त गावातील सरपंच महोदय, उपसरपंच महोदय, सदस्य महोदय व गुरुमाऊलीचे सर्व आदरणीय भक्त यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत आहोत। आणि त्या अनुषंगातून गुरुमाऊलीने आपल्याला आदेश दिलेला आहे की जे भक्त काही आमच्या दिंडी पायी यात्रा निघालेले आहेत ते निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणातून ते आज जवळपास 1000 ते 1100 भक्त आपल्या गुरुमाऊलीच्या नानीज या ठिकाणी जात आहेत आणि जवळपास 1100 किलोमीटरचा प्रवास ते निघालेले आहेत। आणि त्या अनुषंगातून ते जात असताना त्यांचे सर्व भक्त ज्या ज्या गावामध्ये थांबत असतात त्या ठिकाणी त्या गावातील सर्व भक्त, त्या गावचे सरपंच असो, जिल्हा परिषद त्या ठिकाणचा त्या विभागाचा जरी आमदार असेल तरी त्यांना ते बोलवून त्या ठिकाणी एक पर्यावरण गावात कसं चांगला राहील त्या गावात स्वच्छताचं अभियानसुद्धा राबवत आहेत। आणि त्या अनुषंगातून आपण काही माऊलीचे भक्त त्या ठिकाणापर्यंत जाऊ शकत नाही, परंतु त्यांच्या आदेशानुसार आपण आपल्या भागामध्ये तुमसर असो, भंडारा असो, अन्य आपला विदर्भ असो या भागामध्ये आपले काही भक्त आपल्या दुर्गा मंडळ असेल, आपले काही शारदा मंडळ आहेत असे आमच्या देवस्थानच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी वृक्षारोपण करत आहेत। आणि त्या अनुषंगातून गावातसुद्धा स्वच्छताचा एक अभियान राबवत आहेत। आणि याचा उद्देश मागचा एकच आहे, ज्याप्रमाणे शासनाचा हा एक उपक्रम आहे एक पेड़ माँ के नाम, त्याचप्रमाणे आमच्या माऊलीने हा संदेश दिलेला आहे की आपण त्याचप्रमाणे आपण एक व्यक्ती जवळपास 10 ते 11 झाडं लावून आज एक समाजाला या पर्यावरणाला साथ द्यायची आहे। त्या अनुषंगातून गुरुमाऊलीच्या आदेशानुसार आपण सर्व करत आहोत। आणि याच्या करण्याच्या मागचा एकच उद्देश आहे की आपला समतोल आज पर्यावरण बिघडलेला आहे आणि तो बिघडलेला जो पर्यावरण तो दूषित झालेला आज कसा शुद्ध कसा होईल त्या अनुषंगातून हा उपक्रम आहे। या उपक्रमामध्ये आज आपण एक लावणे हा महत्त्वाचा नाही पण जगवणे सुद्धा महत्त्वाचे आहे। आणि त्या अनुषंगातून या आमच्या नगरीमध्ये आज हा उपक्रम राबवत आहे। आणि या ठिकाणी आम्ही सर्व जनप्रतिनिधी, मी सुद्धा एक जिल्हा परिषद सदस्य आणि या भागाचा एक जनप्रतिनिधी म्हणून मी दिलीप सार्वे या ठिकाणी आपल्याला अस्वस्थ करतो की जो आज या ठिकाणी एक झाड लावलेला आहे त्या झाडाकरता तो जो पिंजरा आहे तो एक पिंजरा मी माझ्याकडून आणि या ठिकाणी आमचे सरपंच महोदय आहेत, उपसरपंच महोदय आहेत त्यांच्याकडून सुद्धा आणि जे काही आमचे अजून सामाजिक कार्यकर्ते आहेत, भक्त आहेत त्यांच्याकडून एक पिंजऱ्याची आम्ही व्यवस्था या ठिकाणी करणार। आणि त्या अनुषंगातून आज आपला हा पर्यावरण या ठिकाणी सुंदर कसा होईल, सुशोभित कसा होईल एवढाच नाही तर मी त्या सेवेत जावं असं म्हणायला काही हरकत नाही। कारण की मी सुद्धा महाराष्ट्र दर्शनाला जेव्हा निघलो आणि जेव्हा आम्ही त्या नाणीजला गेल्याच्या नंतर माझा परिवार होता, माझे सर्व सहकारी मित्र होते, आम्ही प्रत्येक धार्मिक ठिकाणी आम्ही एक दिवसाचा मुक्काम केला। परंतु ज्या ठिकाणी माऊलीचे आमचे पाय गेले त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आम्ही गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आम्ही सर्व भारावून गेलो आणि आम्ही सर्व नियोजन थोडा म्हटलं की आपण प्रत्येक ठिकाणी एक ठिकाणच्या आपण व्यवस्था केली थांबण्याची, परंतु आम्ही त्या नाणीला जात असताना गेल्याच्या नंतर 2 दिवसाचा मुक्काम केला। याचा कारण हा
की आम्ही तो वातावरण बघितल्याच्यानंतर ज्या ठिकाणी आमचे माऊली आपल्या गावात सुद्धा त्या ठिकाणी एक दर्शन होत होतात, आमच्या हत्तीचे सुद्धा नाच होते त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तो सुद्धा त्या मठावर सुद्धा जुना मठ म्हणावं असं वाटते मला. ते बोलत होते की तो जुना मठ आहे आणि त्या ठिकाणी गावातील सर्व प्रतिष्ठित आदरणीय मंडळी सुद्धा त्या ठिकाणी चांगले मोठे मोठे आदरणीय नेते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि असा एक चांगला संदेश समाजाला या ठिकाणी कोणत्याही एक सनातन धर्माचा आपला हा माऊलीचा हा सर्व कार्य आहे आणि आपण कोणत्याही प्रकारचा कुठलाही मतभेद, कारण की आम्ही पाहत आहोत बरेच वर्षापासून आम्ही सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र जरी आता आला असेल पण आम्ही लहानपणापासून सामाजिक क्षेत्रामध्ये आहोत. माऊलीने जो आदेश दिलेला आहे, आज ज्या ठिकाणी देहदान म्हणजे हा सर्वात मोठा उपक्रम आहे. देहदान म्हटला म्हणजे आज आम्ही त्या देहाला जाळतो आणि तो देह आमच्या एक स्वर्गात जातो, परंतु आपल्या देहदानाच्या मार्फत आणि नेत्राच्या मार्फत आज कितीतरी लोकांचे जीव वाचलेले आहे, प्राण वाचले आहे. ज्या व्यक्तीला डोळ्यानं दिसत नाही त्या नेत्राच्या मार्फत एखाद्याचा देह असेल, एखाद्या कंठ असेल तर तो कंठ त्या व्यक्तीपर्यंत जात असतो आणि सर्वात मोठा आयुष्यातला हा मोठा क्षण आहे. मोठा म्हणजे एका व्यक्तीचा प्राण वाचतो, हा सर्वात माऊलीचा आमचा मोठा उपक्रम आहे. आणि या उपक्रमामध्ये आपण जवळपास आज नाही म्हटलं तरी जवळपास 147 देहदान झाले. म्हणजे विचार करा, 147 म्हटलं म्हणजे काय होते. प्रत्येकाला वाटते की माझ्या वडील मला जन्म दिला, मी या ठिकाणी जाळल्या पाहिजे, पण तो माऊलीच्या कृपेने आज आपल्यापासून दुसऱ्याचा प्राण वाचते, हा महत्वाचा. आणि त्या अनुषंगातून आमच्या माऊलीनं, जगद्गुरू माऊलीनं एवढा मोठा संदेश समाजाला दिलेला आहे. म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आमच्या खापा ग्राममध्ये, माझ्या खापा जिल्हा क्षेत्रामध्ये आज एक सुंदर उपक्रम आपण राबवत आहोत आणि सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी सुंदर असा आमचा हा आजचा दिवस, आजचा विजयादशमीचा दिवस, राष्ट्रपिता महात्मा गांधीचा जन्मोत्सव आणि लाल बहादूर शास्त्रीचा जन्मोत्सव असा एक चांगला योग घडून आलेला आहे. आणि कालच या ठिकाणी आपली महाप्रसाद झाली, सर्व भाविक भक्तांनी सुद्धा महाप्रसाद घेतली आणि सुंदर असा काही दिवसानंतर आज तुम्ही यावर्षी इथं आलेले आहात, पुढच्या वर्षी आल्याच्या नंतर अजून तुम्हाला या ठिकाणी काही घडून येईल, कारण की आमची ग्रामपंचायत, आमची जिल्हा परिषद, आम्ही या ठिकाणी चांगला काय करता येईल तो करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आपल्या सर्वांच्या सहयोग माऊलीच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्व गुरुभक्तांच्या माऊलीने एक सुंदर असा या ठिकाणी गार्डन तयार होईल आणि तो सर्वांच्या एक मनासारखा होईल आणि सर्वांच्या विचाराचा होईल, या ठिकाणी एवढं सांगायचं आहे. आणि जेवढं आमच्या गुरु माऊलीचे, जगद्गुरू महाराजचे आम्ही जेवढे कौतुक केलं तेवढे त्यांच्यामुळे आज कितीतरी परिवाराचा उदरनिर्वाह होत आहे, जे आज जगात प्रणाम करतो आणि आपल्या वाणीला इथं थांबतो. जय गुरुदेव. जय सियाराम. जय सियाराम. जय सियाराम. जय सियाराम.